नाशिकमधील अशोक खरात प्रकरणातले महत्त्वाचे पुरावे सरकारच्या हाती लागलेले आहेत। अशोक खरातनं 2-3 नेत्यांच्या फोटोवरती फुली मारलेली होती, मात्र अजित पवारांच्या फोटोवरती फुली नव्हती। दरम्यान खरातचा मुक्काम हा आयुष्यभर कारागृहामध्ये राहील अशी भक्कम केस उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील नामांकित कंपनीला टाळं लागणार आहे। कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्यातील इतर प्रोजेक्ट्समध्ये शिफ्ट केलं जाणार आहे। नाशिकमधील प्रकरण हे उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांना नाशिक युनिटमध्ये येण्यास मनाई आहे। मोजकेच कर्मचारी हे पोलीस तपासासाठी कंपनीमध्ये येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घटनेचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे। कंपनी आवारामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके, त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकाऱ्यांसह आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेली पिळवणूक रोखण्याची ताकद हे सत्तेतील एकनाथ शिंदे यांच्यामध्येच आहे असा टोला देखील भालके यांनी लगावलाय। दरम्यान 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूरचा आमदार हा शिंदेंच्याच विचारांचा असेल असं देखील भालके म्हणालेत। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या होत्या। सध्या या मुद्द्यावरती फारशी चर्चा नसली तरी विलीनीकरणाला भाजपनं हिरवा झेंडा दाखवलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला आमचा विरोध नसेल अशी चर्चा भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळामध्ये झाल्याचं कळतंय। विलीनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीनंच घ्यावा असा एक मतप्रवाह भाजपच्या वर्तुळात आहे। मात्र सध्याची परिस्थिती पाहता विलीनीकरण होईल असं वाटत नाही असा देखील अंदाज भाजपकडून वर्तवण्यात आलाय। त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला भाजपनं एक प्रकारे परवानगीच दिली आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय। राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच भाजपनं एक प्रकारे त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं चित्र आहे। आता वाढले तर फक्त एनडीएचे खासदार वाढतील, मात्र भाजपचे खासदार वाढणार नाही असं धोरण हे भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळामध्ये ठरल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। खासदार फुटीच्या चर्चेविषयी भाजपच्या मोठ्या नेत्यानं याबाबत खासगीमध्ये वक्तव्य केलंय। त्यामुळे एनडीएचे खासदार वाढतील म्हणजेच भाजपनं शिवसेनेला इतर पक्षांच्या खासदारांच्या प्रवेशाला एक प्रकारे परवानगीच दिल्याची चर्चा आहे। मात्र भाजपमध्ये इतर कोणत्याही पक्षाच्या खासदारांना एंट्री नसेल अशी भूमिका भाजपनं घेतल्याचं कळतंय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज महायुती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। सकाळी 10 वाजता कन्हेरी इथं मालुती मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करतील। त्याआधी शारदा प्रांगणामधून मंदिरापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला पार्थ पवार, जय पवार, अदिती तटकरे आणि सना मलिक यांच्यासह पक्षाचे अनेक नेते हे उपस्थित राहणार आहेत। नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीनं सगळ्या समिती सभापतींसाठी आलिशान वाहनांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे दरवर्षी साधारण 60 लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। प्रशासनानं महापालिका अधिनियमामध्ये अशा सुविधेची तरतूद नसल्याचं स्पष्ट केलेलं होतं, तरी देखील तांत्रिक आक्षेप बाजूला ठेवत प्रस्तावाला हिरवा कंदील हा देण्यात आलाय। त्यामुळे विरोधकांकडून या निर्णयावरती टीका होतीये। आर्थिक अडचणीमध्ये असताना अनावश्यक खर्च का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। मात्र स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी मात्र निर्णयाचं समर्थन केलंय। कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सभापतींना वाहन सुविधा आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। बॅचलर ऑफ कॉमर्सच्या 3ऱ्या वर्षामध्ये डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटल्यामुळे खळबळ उडाली आहे। परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या 1 तास आधीच 140 रुपयामध्ये या पेपरची व्हॉट्सअपवरती विक्री सुरू होती। ही बाब एका कॉलेजच्या संचालकांच्या लक्षात आली आणि पेपर फुटीची ही माहिती त्यांनी तात्काळ विद्यापीठाला दिली। यानंतर विद्यापीठानं कारवाईला सुरुवात केली आहे। इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्यात आलाय। त्यामुळे एनसीईआरटी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलाय। या निर्णयामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळलेली असून शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचं प्रतीक मानला जातो। अशावेळी विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशाच हा अभ्यासक्रमामधून हटवण्यात आल्यामुळे इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातोय। यावरती छत्रपती घराण्याकडून देखील आक्रमक भूमिका घेतली गेली आहे। छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवलाय। एनसीईआरटीने इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हा काढून टाकलेला आहे आणि ही अतिशय खेदजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे।
मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाचा जिवंत वारसा आहे. या संदर्भातील काही कायदेशीर बाबी आहेत, त्या आत्ता आम्ही तपासत आहोत आणि पुढील निर्णय त्या वेळेला घेतला जाईल. आणि पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या. मुंबईमध्ये 182 इमारती धोकादायक स्थितीमध्ये आहेत. पावसाळ्यापूर्वी केलेल्या तपासणीमध्ये 182 इमारती या धोकादायक असल्याचं उघड झालंय. या इमारतींवरती तातडीनं कारवाई न झाल्यास पावसाळ्यामध्ये मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 182 पैकी 152 खासगी, 22 महापालिकेच्या तर 8 म्हाडाच्या इमारती आहेत. या सगळ्या इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करणं हे आवश्यक आहे. इंदापुरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 191वी जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डीजेच्या तालावरती ठेका धरला. मिरवणुकीमध्ये महिलांनी पिवळे फेटे बांधत मोठ्या संख्येनं उत्साहामध्ये सहभाग नोंदवला. भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टीनं आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. अव्वल क्रमांकावरील थायलंडच्या कुनलावूट वितिडरसन याचा त्यानं पराभव केलेला आहे. तर पहिला गेम गमावल्यानंतर देखील त्यानं पुढील 2 गेम हे जिंकत या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. आणि याद्वारे आशिया बॅडमिंटन स्पर्धेमध्ये 59 वर्षांनी भारतीय खेळाडूंना अंतिम फेरीमध्ये धडक दिली आहे. याआधी 1965 मध्ये दिनेश खन्ना यांनी ही स्पर्धा जिंकलेली होती. हा सामना जिंकून 20 वर्षीय आयुष शेट्टीनं इतिहास रचलाय आणि अंतिम सामना आज होणार आहे. पश्चिम रेल्वेवरती आज सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. यावेळी सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अशा 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीमध्ये सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यानच्या जलद मार्गावरील सगळ्याच गाड्या या धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. या व्यतिरिक्त या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा देखील रद्द राहतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.